मित्रांनो नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार डिजिटल. मागच्या काही दिवसांपासून तुम्हा आम्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की गेल्या वर्षी शिवसेना फुटली, त्यातून 40 गद्दार जन्माला आले. शिल्लक सेनेच्या फुटकळ प्रवक्त्यांकडून वर्षभर या 40 गद्दारांच्या कुळाचा उद्धार सुरू आहे. बाप चोरला, बापाचा पक्ष चोरला म्हणत शिल्लक गटाचे प्रमुख श्रीमान कुंथलगिरीकर आपलं भाषण नेटानं देत आहेत. पण त्याच पद्धतीनं अलीकडं राष्ट्रवादीलाही सुरुंग लागला आणि अजित पवार हे थोरल्या पवारांच्या कंपूतून बाहेर पडत भाजपा सेना युतीच्या सरकारात सामील झाले. अजितदादांसह 9 मंत्री आणि काही आमदार जे थेटपणे या सरकारच्या समर्थनार्थ उतरले, त्यांना आजवर कोणीच गद्दार म्हणत नव्हतं, ना कोणी खोके पेट्यांचा विषय काढत होतं. मुळातच हा पक्ष फुटला आहे की लोकांना खुबिया बनवण्याचे धंदे चालले हे कळेनासं झालं होतं. असं असताना राष्ट्रवादीतले सामान्य कार्यकर्ते देखील या जांगडगुत्त्यामागचा खरा गुंता समजून होते, किंबहुना समजून आहेत. त्यांनी आजवर स्वतःहून फुटलेल्या कुठल्याच नेत्याबद्दल अपशब्द काढले नव्हते, कुणाचा साधा निषेधही केला नव्हता. साधा कार्यकर्ता जो सतरंजी उचलतो, बॅनर लावतो, लाईटच्या पोलवर चढून झेंडे लावतो, या लोकांनाही हे माहिती आहे की पक्ष फुटलेला नाही आहे, तर ही नौटंकी चालली. म्हणूनच तर ते कोणालाही शिव्या घालत नव्हते की निषेध व्यक्त करत नव्हते. थोरल्या पवारांच्या सभेला जे लोक हजर असतात तेच पदाधिकारी, तेच कार्यकर्ते लोक दुसऱ्या दिवशी दादांच्या सभेलाही हजेरी लावतात. याचा अर्थ सामान्यातलं सामान्य कार्यकर्ताही हे जाणून आहे की राष्ट्रवादीतली फूट म्हणजे पवार वर्सेस पवार नाही आहे, तर पवार विथ पवार असंच आहे. म्हणूनच आजवर या फुटीर गटावर कार्यकर्ते फारसे राग रोष व्यक्त करत नव्हते. पण कालच्या बीडच्या सभेत आणि सभेनंतरही कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी अस्वस्थता जाणवायला सुरुवात झाली. याला कारणीभूत कोण, तर माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री छगन भुजबळ. तुम्हाला आठवत असेल तर बघा, शरद पवारांनीच शिवसेना फोडली पहिल्यांदा 1991 साली. याच छगन भुजबळांच्या नेतृत्वाखालच्या 16 आमदारांना काँग्रेसमध्ये घेऊन पवारांनी सेनेचं विरोधी पक्ष नेतेपद धोक्यात आणलं आणि ते संख्याबळानुसार पुढे भाजपाला मिळालं. भुजबळांचं म्हणाल तर ते पक्षासाठी मेहनत करताना मागे पुढे न बघणारे असले तरी त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा जोरदार होत्या, मोठ्या होत्या. शिवसेनेला 1990 साली पहिल्यांदाच 52 जागा मिळाल्या होत्या. सत्ता जरी नसली तरी विरोधी पक्ष नेतेपद युतीकडे जाणार हे नक्की होतं. पण युतीत तेव्हा मोठा भाऊ असलेल्या सेनेकडे जास्त जागा असल्यानं ओबीसी चेहरा असलेले छगन भुजबळ विरोधी पक्षनेता बनणार असंच सगळे बोलत होते. पण त्या जागी बाळासाहेबांनी ब्राह्मण अशा मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेतेपदावर बसवलं. हे भुजबळांना खटकलं होतं. तिथून त्यांचे आणि बाळासाहेबांचे खटके उडायला सुरुवात झाली. याच अस्वस्थ आणि अतृप्त भुजबळांना मग पवारांनी नादाला लावलं. इकडे या मंत्रीच बनवतो थेट, विरोधी पक्ष नेतेपद कशाला पाहिजे, असं गुळ लावत त्यांनी भुजबळांना शिवसेनेत फूट पाडायला भाग पाडले. भुजबळांसोबत विदर्भ आणि मराठवाड्याकडचे काही आमदार फुटले होते. स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देत ज्यांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी लढण्याचा विचार सोडला आणि बाळासाहेबांशी गद्दारी केली, ते छगन भुजबळ पुढे राष्ट्रवादीला धरून राहिले, कारण त्यांच्या मागे संतप्त शिवसैनिक हात धुवून लागले होते. एकदा तर त्यांच्या मंत्रालयासमोरच्या बंगल्यावर शिवसैनिकांनी हमला केला होता, ज्यात भुजबळांना ठार मारणं हाच हेतू होता. पण सुदैवानं एका टेबलाखाली लपलेले भुजबळ बचावले आणि पुढे पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि मंत्रिपदाच्या मदतीनं संरक्षक ढालीत वावरणाऱ्या भुजबळांनी आपला जीव वाचवला. आज जे काही दिसत आहेत भुजबळ, ते त्यावेळेच्या संरक्षक ढालीमुळे. कालांतरानं शिवसैनिकांचा राग ओसरला, ही बाब अलाहिदा. पण भुजबळ हे राष्ट्रवादीतही अस्वस्थच होते, कारण त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची आस होती, जी थोरल्या पवारांनी कधीच पूर्ण होऊ दिली. भुजबळांच्या मनात शरद पवारांबद्दल आदर किती हे माहीत नाही, पण प्रचंड राग आणि चीड आहे हे खाजगीत सगळ्यांनाच माहिती होतं. पण काल बीडमध्ये जाहीर सभेत त्यांनी आपला राग व्यक्त केला, अनेक गौप्यस्फोट केले. काहीतरी बोलायचं. दादा कोंडके सारखे डबल मिनिंगचे हे जॉक्स साहेब तुम्ही कधीपासून करायला लागलात? साहेब तुम्हाला हे शोभत नाही. तुम्ही सांगता माझ्यापासून काही शिकले की नाही? होय, आम्ही शिकलो. पण असं बोलायला तुम्ही आम्हाला शिकवलं नव्हतं. आता तुम्हीच बोलायला लागला. धनंजय मुंडेचा इतिहास तुम्ही काढला. साहेब
1993-94 मध्ये मी तुमच्या मंत्रिमंडळात होतो, हाऊसिंग मिनिस्टर, आणि अशीच एक गोष्ट परत एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चेला आली. अनेक आमदारांनी विचारलं नागपूरच्या विधानसभेत की या विषयावर बोलायचं की नाही. साहेब, तुम्ही सांगितलं की नाही, हे असं पर्सनल गोष्टीमध्ये आपण लक्ष घालायचं नाही, असल्या गोष्टीवर चर्चा करायची नाही. आणि आता तुम्ही सांगता अजित दादा त्याचा इतिहास काय तो सांगा. साहेब, तुम्ही कुठून कुठे आलात? ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती. तुम्ही आम्हाला शिकवणार की हे करायचं नाही, आणि आता तुम्हीच सांगता. साहेब, बोलायला गेलं तर खूप आहे. एक लक्षात घ्या, त्यावेळेला गेलो नाही, पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. साहेब, तुम्ही आणि मी आपण दोघेच फिरत होतो महाराष्ट्रामध्ये. थोडे आमदार कमी पडले म्हणून विलासराव अध्यक्ष झाले, मुख्यमंत्री झाले, आणि मी उपमुख्यमंत्री झालो. पण साहेब, मला एक कळलं नाही, 2003 23 डिसेंबरला तुम्ही माझा राजीनामा घेतला उपमुख्यमंत्री पदाचा. होम मिनिस्टर होतो मी. हे प्रफुल्ल पटेल होते तिथे, त्यांना बोलवण्यात आलं. माझी काय चूक आहे? प्रकरण तेलगी, त्याला अरेस्ट मी केला, मोका त्याच्यावर लावायला सांगितला, कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले. आणि साहेब, तुम्ही मला बोलवलं आणि सांगितलं, आणि त्यावेळेला प्रफुल्ल पटेल तिथे होत, त्यांना पण बोलवून घेतलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या. म्हटलं का? तर म्हणे ते झी टीव्हीचे जे आहे तिकडे दगड पडलेले आहेत, ते सुभाष गोयल नाराज होतील, तुम्ही राजीनामा द्या. सुभाष गोयलचा फोन आला पवार साहेबांना की भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. पण साहेब, तुम्ही माझा राजीनामा घेतला. तुमच्यावर सुद्धा आरोप झाले होते. 92, 93, 94 सालामध्ये खैरनार आणि इतर सगळ्यांनी जे आहे, गोरा खैरनार आणि इतर सगळ्यांनी केलं होतं की नाही. तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही, तुम्ही तो दिला नाही. मग छगन भुजबळला का राजीनामा तुम्ही घेतला? भुजबळ म्हणतात पवारांवर गोरा खैरनार किंवा अण्णा हजारे यांनी इतके आरोप केलेले आहे, आणि तसं असताना त्यांनी कधीच राजीनामा दिला नाही. पण मला मात्र राजीनामा द्यायला भाग पाडलं. पण मित्र, ज्या तेलगी प्रकरणात नाव आलं म्हणून छगन भुजबळांची चौकशी लागली, पण तेलगीनं नार्को टेस्टमध्ये थेट शरद पवारांचं नाव घेतलंय, मग त्यांना अटक का नाही? हा प्रश्न भुजबळांना नक्कीच सतावतोय. दिल्लीच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ठपका ठेवून प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगावा लागलेल्या भुजबळांना त्यांच्या अटकेत असलेल्या काळात, जेव्हा ते अटकेत होते त्या काळात पक्षानं बेदखल केलं होतं, हे देखील ते विसरलेले नसतील. कारण त्यांनी आपल्या जखमेवरची खपली स्वतःच काढली, आणि ते रक्त कुठून आलं तर राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीतून हे रक्त वाहू लागलं. आज सर्वत्र छगन भुजबळांच्या निषेधार्थ निदर्शनं होतं, त्यांचे पुतळे जाळले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना त्यांचा गद्दार असा उल्लेख केला जातो. आजवर राष्ट्रवादीत कोणी गद्दार नाहीच असंच सगळेजण म्हणत होते, कारण राष्ट्रवादीत फूट पडलेलीच नाही हे आपण मानून चाललो होतो. पण आज स्पष्ट झालंय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या विरोधात काही बोललात तर तुम्हाला गद्दार ठरवलं जाईल. आज पुण्यात छगन भुजबळांचा पुतळा जाळण्याचा कार्यक्रम झाला. त्यात कार्यकर्ते गद्दार भुजबळ हाय हायच्या घोषणा देत होते. भुजबळ गद्दार आहेत हे आज या लोकांनी जाहीरपणे सांगायला सुरुवात केली. याचा अर्थ हाच की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली की नाही हे जरा वेळ बाजूला ठेवा, पण शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष आता अजितदादा ड्राईव्ह करणार आहे. आज ना उद्या या फुटीवर शिक्कामोर्तब होईल, पण त्यावेळेस या पक्षाचे 2 गट अस्तित्वात नसतील तर खुद्द पवारच असा निर्णय घेतील की मी आता निवृत्त होतोय, पक्ष यापुढे अजितदादा चालवतील. अर्थात सोबत सुप्रियाताई असतीलच. बस या एकाच वाक्यासाठी महाराष्ट्रातली 12 कोटी जनता कान लावून बसलेली आहे, त्यांचे कान आसुसलेले आहेत. आपणही वाट पाहायची, कधी घडतं हे उत्तर आहे. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटू. स्वरा आपली काळजी घ्या आणि पाहत राहा 11 DG9. धन्यवाद. नमस्कार.